ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा सकाळपासून माध्यमांमध्ये आहे आणि कुठेतरी दिल्लीमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाल्याची कथित माहिती समोर येते आणि त्यामुळेच म्हटलं जातं की 5 ते 6 खासदार हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिंदे गटाला पाठिंबा देण्याचं पत्र देखील देऊ शकतात आणि ही जेव्हापासून माहिती समोर आलेली आहे ठाकरे गट जो आहे तो देखील ऍक्टिव्ह झालेला आहे आणि त्यांनी दिल्ली गाठलेली आहे। यामध्ये आता जे अनिल देसाई आहेत खासदार, अरविंद सावंत आहेत आणि संजय राऊत आहेत यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे। मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की हे खासदार कसे तयार झाले, ते शिंदे गटामध्ये जाण्यासाठी विलीन होण्यासाठी तयार कसे झाले हा प्रश्न एक आहे आणि त्यामध्ये म्हटलं जातं की त्यांना मोठी मोठी आश्वासनं दिली गेलेली आहेत। हो, अगदी बरोबर, त्यांना मोठी मोठी आश्वासनं दिली गेली आहेत। काही आश्वासनं तर स्वतः राऊतांनी देखील सांगितलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये। नेमका हा विषय काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, आपल्याला माहिती आहे 6 खासदार हे जर फुटले तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अटीची पूर्तता होते आणि त्यामुळे या खासदारांना स्वतःचा एक वेगळा गट स्थापन करता येतो, ज्यामुळे ते खासदार हे राहू शकतात, त्यांच्या पदावरती धोका येत नाही। तर मंडळी, महत्वाचं म्हणजे आता या खासदारांना नेमका ऑफर काय दिल्या हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो त्यावरती बातम्यांमधून अशी माहिती मिळते की खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचं आणि मतदारसंघाच्या विकासासाठी मुबलक निधी देण्याचा एक आश्वासन जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने दिलं असल्याचं म्हटलं जात आहे। आपल्याला पहिल्यापासूनच बऱ्याच बातम्या येत होत्या त्यामध्ये की मराठवाड्याच्या एक भागामधून जे कोणते ठाकरेंचे खासदार असतील, जर त्यांना शिंदे सेनेमध्ये यायचं असेल तर त्यांना मंत्रीपदाची ऑफर आहे, अशा प्रकारच्या बातम्या सुरुवातीपासूनच सुरू होत्या आणि आज एबीपी माझाने देखील खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिल्याची बातमी जी आहे ती दिलेली आहे। याशिवाय खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना मतदारसंघातील प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्याचं आश्वासन दिलंय। शिवाय विकास कामांमधील जो कोणता मुबलक निधी तुम्हाला लागेल त्या निधीचं देखील एक आश्वासन दिलं असल्याचं म्हटलं जात आहे। याशिवाय एका खासदाराला तर भावाचे बँकेतील जे घोटाळे आहेत त्याचं प्रकरण आम्ही बाहेर काढू आणि जर हे तुम्हाला नको असेल तर शिंदे गटामध्ये प्रवेश करा, तसं भाग पाडलं जाण्याची देखील एक बातमी जी आहे ती समोर येते। याशिवाय पवनराजे निंबाळकर या हत्या प्रकरणामध्ये सध्या ओमराजे निंबाळकर हे गुंतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळे या निकालाचं जर तुम्हाला काही सोक्षमोक्ष लावायचं आहे तो तुमच्या बाजूने लागला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ओमराजे निंबाळकर यांना देखील शिंदे सेनेत प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं स्वतः राऊतांनी आरोप केलेले आहेत। आता 2 खासदारांना तर ठाकरेंच्या सेनेमध्ये एक भवितव्य नाहीये असं सांगत शिवसेनेसोबत जाण्यास देखील राजी केल्याची बातमी आज देण्यात आलेली आहे। आता आगामी काळात याशिवाय जर तुम्हाला मुबलक निधी हवाय तर आम्ही तो देऊ, त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा। ठाकरे गटामध्ये काही भवितव्य राहिलं नाहीये त्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा आणि पुढची जेव्हा लोकसभा 2029 ची निवडणूक येईल तेव्हा आम्ही तुम्हाला हमखास निवडून आणू, तुम्हाला ती जागा देऊ, अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये जोरदार सुरू आहे। आता आपल्याला माहिती आहे संजय जाधव जे परभणीचे मराठवाड्याचे खासदार आहेत ते देखील या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणजे ऑपरेशन टायगर अंतर्गत नाव समोर येत आहे। अजून कोणकोणते खासदार आहेत त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये संजय देशमुख हे वाशिम मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांचं नाव आहे, नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीचे खासदार आहेत त्यांचं नाव आहे, ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत त्यांचं नाव, सोबत भाऊसाहेब वागचोरे हे शिर्डीचे खासदार आहेत त्यांचं नाव समोर येतोय, संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत त्यांचं देखील नाव हे ऑपरेशन टायगर अंतर्गत समोर येत आहे। याशिवाय कुणी पाठिंबा नाही दिलाय तर अनिल देसाई जे मुंबई दक्षिण मध्यचे खासदार आहेत त्यांनी पाठिंबा दिला नाही। अरविंद सावंत हे ठाकरेंशी निष्ठावंत आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आज दोघे देखील पत्रकार परिषदेला देखील संजय राऊत यांच्या सोबत होते आणि या संपूर्ण प्रकरणावरती त्यांचं मत ते मांडत होते। शिवाय राजाभाऊ वाजे यांचं तर खास कौतुक संजय राऊतांनी केलं की कशी निष्ठा असते हे दाखवून देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। आता संजय राऊत यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी 4 वेळा म्हटलं की लोकांनी आमच्या समोर 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली, आई बहिणीची शपथ घेतली, बाळासाहेबांची शपथ घेतली, आई भवानीची शपथ घेतली आणि असं सगळं असल्यामुळे
आम्ही स्वतः धक्क्यांमध्ये आहोत की कशा प्रकारे या घटनेकडे पाहायचं. मग जे आई बहिणीची शपथ घेत आहेत, जे बाळासाहेबांची शपथ घेत आहेत, देवाची शपथ घेत आहेत, त्यांच्याकडून मग ही अशी अपेक्षा कसं ठेवू, अशा प्रकारची एक प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊतांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये दिलेली आहे. याशिवाय आता अरविंद सावंत यांनी देखील एक भलं मोठं पत्र जे आहे ते ओम बिर्ला यांना लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की आम्ही व्हीप जारी करतोय. या व्हीप मध्ये आम्ही सर्व खासदारांना जे आहे ते आता एकत्र बोलवूच, मात्र कुठल्याही फुटीर गटाला तुम्ही मान्यता देऊ नका, स्वतंत्र दर्जा देऊ नका, विशेष अधिकार देऊ नका आणि कोणत्याही सुविधा या गटाला देऊ नका. जर कथित जो फुटीर गट जो आहे, जो समोर येतोय, ज्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, त्यांना असं काहीच सुविधा जे आहे ते तुम्ही देऊ नका, असं एक रिक्वेस्ट करणारं पत्र जे आहे ते स्वतः अरविंद सावंत यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये असं देखील म्हटलं आहे की शिवसेना ठाकरे पक्ष हा एकमेव अधिकृत पक्ष आहे आणि या पक्षाला आपली बाजू मांडण्याचं मत द्या, एक संधी द्या आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणावरती कोणताही निर्णय जर करायचा झाला तर करा, याशिवाय अगोदरच कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका, अशा प्रकारचं पत्र जे आहे ते अरविंद सावंत यांनी देखील लिहिलं असल्याचं समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये आश्वासनं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात दिली गेल्याचं म्हटलं जात आहे आणि तीच आश्वासनं सांगण्याचं एक काम जे आहे ते या व्हिडिओमधून झालंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.